11th ॲडमिशन 2025-26 मध्ये तर उद्यापासून तुम्ही राऊंड 2चा फॉर्म भरू शकता। तर राऊंड 2साठी कोणत्या कॉलेजला किती जागा आहे हे आपल्याला चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण भरपूर साऱ्या व्हॅकन्सी ह्या राऊंड 2 मध्ये अवेलेबल आहे। कारण की राऊंड 1 मध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे, त्यामुळे राऊंड 2 मध्ये जागा किती आहे, तुम्ही कोणते कॉलेज टाकणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम साइडवर आल्यानंतर तुम्हाला जे ब्ल्यू लाईन दिलेली आहे त्या ब्ल्यू लाईनमध्ये संपूर्ण अपडेट दिलेला आहे। तर यामध्ये व्हॅकन्सी लिस्ट असं एक ऑप्शन दिलेला आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर व्हॅकन्सी लिस्टच्या ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की नवीन विद्यार्थी नोंदणी जे सुरू झालेली होती ते विद्यार्थी नोंदणी आता बंद करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असेल म्हणजे पार्ट 1 भरलेला आहे ते विद्यार्थी आणि ज्यांनी राऊंड 1 मध्ये पार्ट 1 भरलेला आहे असे ते विद्यार्थी उद्यापासून त्यांचा फॉर्म एडिट लॉक कॉलेजचे नाव टाकू शकणार। त्याबद्दलची संपूर्ण जो व्हिडिओ असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगण्यात येणार, तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला उद्याला फॉर्म सुरू झाल्यानंतर अडचण येणार नाही आणि कसा भरायचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना चेक करणं आहे ते म्हणजे व्हॅकन्सी। तर व्हॅकन्सी लिस्टला क्लिक करा। व्हॅकन्सी लिस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन विचारण्यात आलेले आहे, रिजन टाका, डिस्ट्रिक्ट टाका, स्ट्रीम कोड टाकायची गरज नाही आहे। फॉर एक्झाम्पल तुमचं रिजन पकडू, समजा आपण अमरावती असेल तर यामधून रिजन सिलेक्ट करा, त्यानंतर इथून तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जेही तुमच्या रिजनमध्ये तुमची डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर सर्च ऑप्शनला क्लिक करा किंवा तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता। तुम्ही सर्च जरी केलं तर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर सर्च करा, सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेजचे नावं, संपूर्ण ब्रँच, त्याच्यानंतर लँग्वेज म्हणजे मीडियम, संपूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसून पडेल। यामध्ये तुम्ही चेक करू शकता ते म्हणजे कॉलेजच्या व्हॅकन्सी। तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक कॉलेज घेतलं, जसं 1 नंबरचं कॉलेज घेतलं आहे आपण, यामध्ये किती जागा आहे हे आपल्याला चेक करणं आहे। तर बघा, एका कॉलेजवरून तुम्हाला समजून सांगतो, त्यानुसार तुम्ही ज्या कॉलेजला अप्लाय करणार त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही याच प्रकारे चेक करू शकता। समजा 1 नंबरचं कॉलेज आहे, मीडियम इंग्लिश आहे म्हणजे सायन्स आहे, टोटल इंटेक किती आहे, 60 जागा आहेत टोटल या कॉलेजला। त्यामध्ये SC कॅटेगरीला 2 जागा शिल्लक आहे, STला 4, VJAला 2 जागा, NTBला जागा नाही आहे। त्यानंतर इकडे सुद्धा बाकी कास्ट दिलेलं आहे, NTCला 1 जागा, NTDला जागा 1 आहे, SBCला 0, OBCला 2 जागा, ACBCला 6, EWSला 3 आणि जनरलला 4 अशा प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे। आणि त्यानंतर टोटल कॅपराऊंडसाठी जागा किती आहे बघा, 25। 60 जागेमधून 25 जागा आहे, याचा अर्थ 35 जागा राऊंड 1 मध्ये भरलेल्या आहे असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर या साईडला बघा, मॅनेजमेंटच्या 3 जागा आहे आणि इन हाऊस कोट्याच्या जागा 0 आहे, अशा टोटल 28 जागा आहे। मॅनेजमेंट कोटा त्यानंतर इन हाऊस कोटा ह्या जागा वेगळ्या असतात कॅपराऊंडला सोडून, कॅपराऊंडच्या जागा वेगळ्या आणि इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्याच्या जागा वेगळ्या असतात। तर यामध्ये इन हाऊस कोटा ऑलरेडी फुल झालेला आहे, जसं की खालच्या कॉलेजला बघा इथे 6 जागा आहे, इथे मॅनेजमेंटच्या 3 जागा आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जागा चेक करा। आणि दुसरं कॉलेजसुद्धा बघा, असं काही नाही या कॉलेजला 25 जागा आहे म्हणून, कुठे तर फक्त 9 जागाच फिलअप झालेल्या आहे, 51 जागा खाली आहेत अजूनसुद्धा म्हणजे रिक्त आहे। अशानुसार तुम्ही संपूर्ण जेही यामध्ये दिलेले आहे अपडेट चेक करा, जेही कॉलेज तुम्ही टाकलेलं आहे त्या कॉलेजनुसार चेक करा। इथे तुमचं डिस्ट्रिक्ट टाका, रिजन टाका आणि त्यानुसार सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेजची लिस्ट उपलब्ध होणार, त्यामध्ये तुम्ही जसे आपण सांगितले आहे त्या कास्टनुसार तुम्ही तुमच्या जागा चेक करा की कोणत्या कास्टमध्ये किती जागा शिल्लक आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा कॉलेजची लिस्ट टाकणार, तुम्ही कॉलेज 1 पासून तर 10 पर्यंत टाकू शकता। यामध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही तिथे प्रवेशसुद्धा घेऊ शकता, परंतु तुम्हाला ऑप्शन 10 टाकावेच लागते असं नाही आहे, तुम्ही 1 टाका, 2 टाका, 3 टाका, फक्त एकच लक्षात असू द्या, जे म्हणजे 1 नंबरला तुम्ही जे कॉलेज टाकणार त्या कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला प्रवेश घ्यायचं काम पडूच शकते आणि तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकले पाहिजे। 1 नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे, त्यामुळे मला कॉलेज नको, कॉलेज आवडलेलं नाही आहे असं होऊ देऊ नका, जेणेकरून तुम्हाला पुढील राऊंडमध्ये ट्राय करता येणार नाही आहे। तरी यामध्ये कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि तुम्ही ज्या कॉलेज ॲड करणार आहे त्या कॉलेजची लिस्ट तयार करा, म्हणजे तुम्हाला उद्याला ऑप्शन टाकताना अडचण जाणार नाही। जसे की आताच सेट करून ठेवा की मला 1 नंबरला फॉर एक्झाम्पल X कॉलेज पाहिजे आहे, 2 नंबरला मला Y कॉलेज पाहिजे आहे,
3 नंबरला मला झेड कॉलेज पाहिजे आहे। याप्रमाणे तुम्ही तुमची लिस्ट तयार करून ठेवा, जागा चेक करून ठेवा, जेणेकरून उद्याला तुम्हाला 2 ते 3 मिनिटात तुमचा फॉर्म कंप्लीट झाला पाहिजे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण अपडेट देऊच, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि थोड्या वेळामध्ये परत तुम्हाला उद्या प्रोसेस काय काय करायची आहे या संदर्भात माहिती म्हणून एक व्हिडिओ देण्यात येणार। त्या व्हिडिओ बघून तुम्ही उद्याला सेम टू सेम प्रोसेस करू शकता। आणि 11th ॲडमिशन 2025-26 मध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।